सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या थेट आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आज खळबळ उडाली। उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना तुरुंगात टाकण्यासाठी अनिल देशमुखांवर कसा दबाव टाकण्यात आला हे मानव यांनी स्पष्ट केलं। तर आपल्या नादाला कोणी लागलं तर सोडत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला। सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत, त्यांच्या नादी श्याम मानव लागले का आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला, त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं। मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मवियाचं सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल परबांना तुरुंगात पाठवण्याचा फडणवीसांचा डाव होता असा खळबळजनक आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी केलाय। या तिघांना अडकवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव होता असाही आरोप मानव यांनी केलाय। कोर्टामध्ये त्यांनी लेखी दिलं की मला अनिल देशमुखांनी कधीच सांगितलं नाही, माझ्या अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं आणि त्या इन्स्पेक्टरने पण लेखी लिहून दिलं की मला डायरेक्ट अनिल देशमुखांनी कधीच सांगितलेलं नाही। उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला। या ॲफिडेव्हिटवर सही करायची होती। अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो। एवढंच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवारांनाही अडकवण्याचं षडयंत्र आखल्याचा आरोप श्याम मानव यांनी केलाय। गुटखा व्यावसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करून द्यावी अशी मागणी अजित पवारांनी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या यासाठीही अनिल देशमुखांवर दबाव होता असाही दावा मानव यांनी केलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ अशी थेट ऑफरच अनिल देशमुखांना देण्यात आल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला। उद्धव ठाकरेंनी दरवर्षी 100 कोटी गोळा करण्याचा आदेश दिला। या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकला। दिशा सालियनवर आदित्य ठाकरेंनी बलात्कार केला आणि तिचा खून केला। या प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकला। गुटखा प्रकरणात अजित पवारांवर आरोप करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकण्यात आला। अनिल देशमुखांनी दबाव झुगारल्यामुळे त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचं शुक्ल काष्ठ लावण्यात आलं। देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे 4 ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या। एक उद्धव ठाकरेवर आरोप करा, एक आदित्य ठाकरेवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबावर आरोप करा, अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे ॲफिडेव्हिट पाठवलं होतं आणि ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला, त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही, पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत, त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील, तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। एकीकडे अनिल देशमुखांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काही गंभीर आरोप केलेत, त्यानंतर लगेचच देशमुखांविरोधातील हे प्रकरण चर्चेत आलंय। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढेंना धमकी दिल्याचा आरोप होतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता अशी कबुली प्रवीण मुंढेंनी सीबीआयकडे दिली आहे। या प्रकरणी सीबीआयनं पुणे मोक्का कोर्टात अहवाल देखील सादर केलाय। जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर गिरीश महाजन संचालक होते।
गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप आहे। गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी अनिल देशमुखांकडून दबाव टाकण्यात आला, असं जळगावचे तत्कालीन एसपींनी आरोप केलाय। पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही, पण मुक्ताईनगरला निंभोरा आउट पोलीस स्टेशनला तिथे एका PSI कडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी एसपींवर दबाव आणला। आता हे ज्यांनी वक्तव्य केलंय आणि ज्यांच्या संदर्भाने केलंय ते सांगू शकतात ना। परत मी सांगेन तुम्हाला की गृहराज्यमंत्री पदाची सुद्धा शपथ घेताना गोपनीयतेची शपथ आम्हाला दिलेली होती। त्यामुळे आता आणि विशेष गृह विभागासारखा सेन्सिटिव्ह विभाग, संवेदनशील विभाग आणि अशा संवेदनशील प्रकरणामध्ये काही गोष्टी उघड करणं योग्य नाही। योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील। गेल्या 5 वर्षात राज्याचं गृह खातं प्रचंड चर्चेत आलंय। मवियाच्या काळात गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात जेलची हवा खावी लागली। आता विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप होत असतात। त्यामुळे राज्यात नक्की काय चाललंय, कोण खरं कोण खोटं बोलतंय, हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।